राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या 34व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी दिनांक 28 मार्च रोजी जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर आणि जिल्हा पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत पशु आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात एकूण 148 जनावरांची तपासणी करून आवश्यक लसीकरण व औषधोपचार करण्यात आले। विशेष म्हणजे या उपक्रमाचे हे सलग 29वे वर्ष ठरले। नगर पुणे महामार्गावरील जुने बस स्थानकाजवळील जिल्हा पशु सर्व चिकित्सालय येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते पार पडले। पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर उमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला। यावेळी डॉक्टर उमेश पाटील यांनी पशुसेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे सांगत मुक्या प्राण्यांप्रती दयाभाव ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे नमूद केले। ते म्हणाले की पशुपक्षी आपल्या भावना त्यांच्या वेगळ्या भाषेतून व्यक्त करतात। त्यांच्या वेदना समजून घेऊन पशुवैद्यक त्यांच्यावर विविध प्रकारचे उपचार करतात। त्यामुळे मुक्या प्राण्यांच्या दुःखाची जाणीव ठेवून संवेदनशीलतेने त्यांची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले। मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी आपल्या मनोगतात आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला। त्यांनी सांगितले की आचार्यजींनी संपूर्ण आयुष्यभर क्षमा, शांती आणि संयम या तत्वांचा पुरस्कार केला। त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी आपण स्वतः या शहरात उपस्थित होतो असे सांगत आचार्यजींनी प्राणीमात्रांवर दया करण्याचा संदेश दिला। त्यांच्या विचाराने हे पशुसेवेचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो। जायंट्ससारख्या सामाजिक संस्थांमुळे समाजाची जडणघडण होत असून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। डॉक्टर मुकुंद राजळे यांनी जायंट्स ग्रुपतर्फे सातत्याने आयोजित केले जाणारे हे शिबिर अत्यंत दिशादर्शक असल्याचे नमूद केले। त्यांनी सांगितले की जनावरांना बोलता येत नसल्यामुळे त्यांच्या रोगाचे निदान करणे हे अवघड असते। त्यामुळे अशा शिबिरांद्वारे त्यांच्या आरोग्याची तपासणी व उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जायंट्स वेलफेअर फाउंडेशनचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे यांनी सांगितले की या शिबिराचे यंदा 29वे वर्ष आहे। या उपक्रमात गाय, बैल, घोडे, कुत्रे, शेळ्या आणि मांजरांसाठी अँटी रेबीज व धनुर्वात लसीकरण तसेच जंतनाशक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले। अजय मेडिकलतर्फे सातत्याने औषध पुरवठा होत असल्याची माहितीही त्यांनी दिली। शिबिरात डॉक्टर मुकुंद राजळे, डॉक्टर ज्ञानेश्वर काळे, डॉक्टर दशरथ दिघे, डॉक्टर कार्तिक शिंगटे, डॉक्टर सुधाकर गीते, मानस चिंताबर, आकाश चोपडे, डॉक्टर तुषार घुले, नीता गरकल, डॉक्टर प्रणव गडाख आणि कांचन कवडे यांनी तपासणी व उपचार केले। स्मृतिदिनानिमित्त जायंट्स ग्रुपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले। पांजरपोळ गोशाळेत जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आले। VRD येथील महानुभव आश्रमात वृक्षारोपण करण्यात आले। तसेच आनंदधाम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमात सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी दिली। या शिबिरासाठी वीरबॅक ॲनिमल हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड व इंटास कंपनी यांनी मोफत औषधांचा पुरवठा केला। यावेळी कंपन्यांचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव, समीर वाकोडे, प्रशांत मुठे आणि अविनाश घोलप यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, सचिव अमित मुनोत, अजय मेडिकलचे संचालक दर्शन गुगळे, नूतन गुगळे, सौ अनाक्षी गांधी, माजी अध्यक्ष अनिल गांधी, दीपक मुथा, पराग गांधी, सौ अनिता मुथा, अभय मुथा, अमित धोका तसेच महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गांधी यांनी केले तर आभार अमित मुनोत यांनी मानले। आणि त्यांचे सगळे सहकारी मित्रांना म्हणजे आजचं आमचा मार्च महिना सगळ्यांना कल्पना आहेच की अतिशय धावपळीचा असतो। त्यातही वेळ काढून आदरणीय भंडारी सर आपल्या एका शॉर्ट नोटीसवर उपस्थित झाले। त्यांचे सर्वप्रथम मी आमच्या विभागाच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो। गेल्या 38-29 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे। स्वर्गीय श्री आनंद ऋषीजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण हा कार्यक्रम घेत आहोत। हे अतिशय स्पृहणीय आणि उल्लेखनीय असं कामकाज आहे आणि या निमित्ताने आपण भूतदयाच्या माध्यमातून या मोठ्या प्राण्यांची सेवा करत आलो आहोत। कदाचित आपल्याला ही त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या निमित्ताने याद्वारे उपलब्ध होते। पुनश्च मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आनंद ऋषीजी महाराज यांच्या 34व्या पुण्यस्मृतीनिमित्तानं जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर यांच्या वतीनं 29वं वर्ष या पशु शिबिर या ठिकाणी तपासणी शिबिर आयोजित केलं आहे। या शिबिरासाठी उपस्थित असलेले पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर पाटील साहेब, डॉक्टर दिघे साहेब, डॉक्टर राजाळे साहेब, आपल्या या ग्रुपचे अध्यक्ष सन्मान्य राजेंद्रजी कटारिया, सन्मान्य संजयजी गुगळे, उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर, जवळजवळ 29 वर्षापासून दरवर्षी आपण हे शिबिर या ठिकाणी आयोजित करता।
राष्ट्रसंत आनंदोशी महाराज यांनी त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये क्षमा, शांती, संयमाचा मंत्र आपल्या सर्वांना दिला. जैन धर्माचे आचार्य म्हणून त्यांची पूर्ण जगभर त्या ठिकाणी ख्याती होती. ज्यावेळी त्यांचं महापरिनिर्वाण झालं त्या दिवशी मी त्या नगरमध्ये उपस्थित होतो 28 मार्च 1992ला. आणि तो दिवस मला आजही आठवतो. आणि मला असं वाटतं का ज्या आचार्यांनी सर्व धर्माची शिकवण दिली, प्राणीमात्रांवर दया करा असा आपल्याला संदेश दिला, मंत्र दिला, त्याच्याशी सांगड घालत एक अतिशय वेगळा असा उपक्रम म्हणजे हे जे पेट्स आहेत सगळे, हे जे पाळीव प्राणी आहेत यांची तपासणी करणं आणि त्यांचे उपचार करणं, अशा प्रकारचं शिबिर या ठिकाणी आपण घेता. मी अतिशय मनपूर्वक आपल्या ह्या शिबिराला अशा शुभेच्छा देतो. मला असं वाटतं कुठल्याही समाजाची जडणघडण ही त्या समाजामध्ये जे नागरिक आहेत किंवा तुमच्यासारख्या ज्या संस्था आहेत त्या किती जागरूक आहेत आणि शासनाच्या सोबत शासनाच्या हातामध्ये हात घालून जे विविध उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवतो. आपल्याला माहिती आहे का आपल्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात स्वयंसेवी संस्था असतात आणि जे काही महत्त्वाचे उपक्रम असतात त्याला ताकद देण्याचं काम ह्या स्वयंसेवी संस्था त्या ठिकाणी करत असतात किंवा आपल्यासारखे ग्रुप्स त्या ठिकाणी करत असतात. आणि मला असं वाटतं का हे खऱ्या अर्थानं खूप चांगलं सिम्बायसिस आहे का आपण अशा पद्धतीनं आमच्या विभागाच्या सोबत येऊन हे शिबिर या ठिकाणी दरवर्षी आयोजित करतात. आणि अशाच पद्धतीचे जर कार्यक्रम होत राहिले तर मला वाटतं निश्चितपणे शासनाचे जे उपक्रम आहेत ते लोकांपर्यंत जाण्यासाठी खूप मदत होणार. म्हणजे बऱ्याच वेळा मला असं रिअलाईज होतं की आमच्याकडे अनंत योजना असतात, असंख्य योजना असतात, परंतु बऱ्याच वेळा आम्ही योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचतो का नाही असे प्रश्न आमच्या समोर असतात. परंतु ज्यावेळी अशी प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप त्या ठिकाणी होते, मला असं वाटतं निश्चितपणे त्याची जी परिणामकारकता आहे कुठल्या उपक्रमाची ती अधिक असते. मी अतिशय मनपूर्वक जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगरचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण पुढाकार घेऊन हे शिबिर या ठिकाणी आयोजित करता. आमचा पशुसंवर्धन विभाग दरवर्षीपणे आपल्या सोबत आहे. अशाच पद्धतीचे अनेक उपक्रम आपल्या हातून घडावेत, अशीच आपली समाजाची सेवा होत राहावी अशी शुभेच्छा आणि सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. राष्ट्रसंत आचार्य आनंदोशी महाराज यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अतिशय मनोभावे या ठिकाणी श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करतो. आज 28 मार्च राष्ट्रसंत आचार्य आनंदोशी महाराज यांच्या 34व्या स्मृतिदिनानिमित्त आज जायंट्स ग्रुप अहिल्यानगर व पशुसंवर्धन चिकित्सालय यांच्या संयुक्त विद्यमाने 29वे हे जनावरांच्या मोफत आरोग्य तपासणी उपचार शिबिर आपण घेत आहोत. गेली अनेक वर्ष अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरमध्ये आपण गेली 40 वर्ष जायंट्स ग्रुप अहिल्यानगरतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबवत आहोत. त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्ष आपण रक्तदान शिबिर आणि जनावरांची आरोग्य तपासणी शिबिर हे मोठ्या प्रमाणात आपण आयोजित करत असतो. जायंट्स ग्रुप ही संस्था भारतीय मूळ असलेली आंतरराष्ट्रीय संस्था असून आमच्या जायंटच्या वर्ल्ड चेअरमन माननीय चायना NC आहेत आणि आमच्या भारतामध्ये 500 ग्रुप असून इंटरनॅशनल 40 ग्रुप आहेत. आणि आमच्या या अनेक वर्ष अहिल्यानगरमध्ये विविध सामाजिक उपक्रम हे राबवले जातात. आज आजच्या कार्यक्रमाला आपले जिल्हा परिषदेचे CEO माननीय आनंदजी भंडारी, त्याचप्रमाणे उमेशजी पाटील सर आणि राजळे सर, त्याचप्रमाणे दर्शक दिघे सर आणि उपस्थित सर्व डॉक्टर्सनी आम्हाला ह्या कार्यक्रमाला खूपच मदत केलेली आहे. ह्यावेळेस आपण सुमारे 145 जनावरांची आरोग्य तपासणी करून त्यांना वॅक्सिनेशन, दंतप्रतिमूळ औषधं व टेटनस औषधे देण्यात आलेली आहे. अजय मेडिकल यांच्यातर्फे दर्शन गोगळे नेहमी या कार्यक्रमाला आपण सहकार्य करत असतात. आजच्या ह्या कार्यक्रमाला सर्व आमच्या जायंट ग्रुपचे सदस्य, त्याचप्रमाणे जायंट ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, अनिल गांधी, अभय मुत्था, अमित मुनोत, त्याचप्रमाणे सर्व दीपक मुत्था, अनिता मित्था, सौनूतन उगळे या आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्या. या सर्वांचे मी जायंट ग्रुप अहिल्यानगरतर्फे हार्दिक स्वागत करतो. आजचा कार्यक्रम आचार्य आनंदोशीच्या दयाधर्म सेवा ह्या गुणांना आपण अपेक्षित करून आजचा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. मी आपल्या ह्या सगळ्या कार्यक्रमानिमित्त असे आवाहन करेल की आपल्या पाळीव प्राण्यांना तुम्ही दरवर्षी रॅबिजचे वॅक्सिनेशन देण्यात यावे, त्याप्रमाणे त्यांची आरोग्य प्राण्यांची काळजी आपण घेत जावं असं मी आवाहन करतो व उपस्थित सर्वांचे धन्यवाद मानतो. जय हिंद.